समरजित घाटगेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। समरजित घाटगेंना आमदार बनवा, आम्ही मंत्री करतो, पवारांचं कागलकरांना आवाहन। समरजित घाटगेंचा मुश्रीफांच्या विरोधात सामना जवळपास निश्चित। विधानसभेत 60 पेक्षा अधिक जागा लढण्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तयारी। मुंबईतल्या बैठकीनंतर सुनील तटकरेंकडून अजित पवारांच्या समीकरणावर स्पष्ट उक्ती। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनासाठी गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटीचा संप। औद्योगिक न्यायालयाने ठरवला संप बेकायदेशीर। संपकऱ्यांची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आसव। 11 लाखांपेक्षा अधिक हेक्टरवरच्या पिकांचा चिखल। नुकसान भरपाई मिळणार का? बळीराजाचा आर्त सवाल। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे वसमत हिंगोली महामार्ग गेला वाहून, तर पुरामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू। नदीत वाहून गेलेल्यांचा शोध सुरू। शिंदेंच्या शिवसेनेचे उदय सामंत भाजपकडून विधानसभा लढणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजन साळवींचा दावा, तर उदय सामंतांकडून प्रत्युत्तरादाखल जुन्या आकडेवारीवर बोट। विधानसभा जिंकण्यासाठी यंदा भाजपसोबत संघही उतरणार मैदानात। मुंबईतल्या 36 मतदारसंघांवरती संघाची नजर। लोकसभेतील कमी विधानसभेत भरून काढणार। पिंपरी चिंचवडमध्ये उभारण्यात येणाऱ्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाच्या भागाला तडे गेल्याचे फोटो व्हायरल। दिल्लीमध्ये सुरू आहे पुतळा साकारण्याचं काम। बदलापूर प्रकरणामधील आरोपी, शाळेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापिका फरार। हायकोर्टाचे बदलापूर पोलिसांवरती ताशेरे। राज्यात बेटा पढाओ बेटी बचाओ अशी परिस्थिती। कोर्टाची तीव्र नाराजी। पुण्यामधल्या वनराज आंदेकर हत्येप्रकरणी आणखी 13 जण ताब्यात। ताम्हिणी घाटामध्ये जेवत असताना गुन्हे शाखेकडून धरपकड। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणामधील बिश्नोई गँगच्या आरोपींना तळोजा जेलमध्ये दाऊद गँगकडून धोका असल्याचा दावा। सुरक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी। भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार। 1.45 लाख कोटींच्या शस्त्र खरेदीला मंजुरी, तर 99% शस्त्र खरेदी स्वदेशी। रशियाचा युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला। 41 नागरिकांचा मृत्यू, 180 जखमी। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची माहिती। कांगो देशामध्ये तुरुंगामधून पळून जाणाऱ्या 129 कैद्यांचा मृत्यू। गोळीबारामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत कैद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।